नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरलेल्या जेन्झीचं आक्रमक रूप सगळ्या देशानं बघितलं आणि त्याच जेन्झी संदर्भातली सरकारचे डोळे उघडणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। भारतामध्ये 15 ते 29 वयोगटातल्या 8,70,00,000 तरुणांच्या हाताला ना काम आहे ना ते कोणतं शिक्षण किंवा प्रशिक्षण घेत आहेत। नीती आयोगाचा अहवाल एवढ्यापुरता आकडेवारीपुरता मर्यादित नाहीये, तर या अहवालानं आणखी धक्कादायक गोष्टी उजेडात आणल्या आहेत। कोणत्या आहेत त्या गोष्टी बघूया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलके यांचा हा स्पेशल रिपोर्ट। 8,70,00,000 हा एवढा मोठा आकडा आहे त्या भारतीयांचा जे ना शिक्षण घेत आहेत ना कोणता कामधंदा करतायत, नाही रोजगारभिमुख प्रशिक्षण घेत आहेत। आणि ही धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे खुद्द नीती आयोगानं। हे 8,70,00,000 भारतीय नागरिकांना नीती आयोगाने नीट या श्रेणीत टाकले। नीती आयोगाच्या अहवालातील नीट ही वैद्यकीय प्रवेशासाठी दिली जाणारी परीक्षा नव्हे, तर नीती आयोगाच्या अहवालातील नीट म्हणजे नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग। 2021च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील 78व्या फेरीवर आधारित हा अहवाल आहे। या अहवालातले इतर मुद्दे आणखी गंभीर आहेत। अहवालातील आकडेवारीनुसार सुमारे 65,40,00,000पैकी 2 कोटी लोक बेरोजगार आहेत। पदवी घेतलेल्या युवकांपैकी केवळ 8.25% जणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित रोजगार मिळतो। याचा अर्थ मोठ्या प्रमाणावर पदवीधर आणि उपलब्ध नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य यात तफावत आहे। नीट गटामध्ये महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे। आर्थिक अडचणी, घरगुती जबाबदाऱ्या आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी उपलब्ध संधींचा अभाव यामुळे अनेक तरुणी रोजगारापासून दूर राहतात। नीती आयोगाच्या मते समस्या 3 स्तरांवर आहे। शिक्षणातून मिळणारी कौशल्य आणि उद्योगाला लागणारी कौशल्य यातील तफावत, अनेकांच्या आवाक्याबाहेरचं आणि न परवडणारं कौशल्य प्रशिक्षण, शिक्षण पूर्ण केल्यानंतरही प्रात्यक्षिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची कमतरता। आता नीती आयोगाच्या अहवालावर बोट ठेवत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। Failed education system and no job creation in the last 12 years. Right. So there's been no emphasis on manufacturing. There's been no emphasis on MSMEs. And there are certain policies which are crippling small businesses, people who are other job providers, even the agricultural sector. So I think it's something that at least we have been raising for a while. काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी एक्स पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना 3 प्रश्न विचारले। पदवीनंतर नोकऱ्या कुठे आहेत? दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचं काय झालं? अहवाल नीती आयोगाचा असल्यामुळे त्यावर अविश्वास ठेवण्यासाठी किंवा शंका घेण्यासाठी कोणतीच जागा नाहीये। आता या अहवालातील वास्तव स्वीकारून ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार खरंच पावलं उचलणार का हे पाहावं लागेल, कारण प्रश्न भारताच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा आहे। सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली।